नमस्कार, एक और जंग न्यूज देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ अंकिता। आज की बड़ी खबर पर डालेंगे नजर। उल्लासनगर में बड़ा हादसा टला। MIDC जल शुद्धिकरण केंद्र की दीवार नाले में जा गिरी। उल्लासनगर महानगर पालिका के पास स्थित MIDC के जल शुद्धिकरण केंद्र की एक दीवार अचानक ढह गई और खेमानी से धोबी घाट और बहने वाले मुख्य नाले में जा गिरी। घटना के समय आसपास लोगों की आवाजाही थी, लेकिन सौभाग्यवश कोई जनहानि नहीं हुई। ये इलाका घनी आबादी वाला है और दीवार गिरने से जोरदार आवाज हुई, जिससे स्थानीय लोगों में अफरा तफरी मच गई। लोगों ने तुरंत प्रशासन को इसकी सूचना दी। बताया जा रहा है कि जल शुद्धिकरण केंद्र की संरचना काफी जर्जर अवस्था में थी। घटना की जानकारी मिलते ही महानगर पालिका और आपदा प्रबंधन की टीम मौके पर पहुंची और स्थिति का जायजा लिया। फिलहाल घटना के कारणों की जांच की जा रही है। स्थानीय निवासियों ने मांग की है कि भविष्य में इस तरह की घटनाएं न हो, इसके लिए जल शुद्धिकरण केंद्र और अन्य जर्जर इमारतों की जांच जरूर करनी चाहिए। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपल्याला सांगू इच्छितो की उल्हासनगर महानगरपालिकेच्या आणि मारळगाव यांच्या मधोमध एक जलशुद्धी केंद्र आहे MIDCचं। त्या जलशुद्धी केंद्रातर्फे MIDC तर्फे एक भव्य अशी दिवाळ बांधण्यात आली होती। ही मुख्य नाल्याच्या बाजूला आपण तो नाला बघू शकता, या इकडे दाखवतो। हे जो नाला आहे त्या नाल्याच्या बाजूला बांधली होती, पण आज अशी काही घटना घडली। जी दिवाळ बांधली होती ती दिवाळ पूर्णतः ढासळून लोकांच्या घरावर पडली। आज अशी एक मोठी दुर्घटना घडली असती, अगर ती घरी पडली असती, काय झालं असतं, कित्येक असंख्य लोकांचा जीव पण गेला असता आणि नुकसान पण झालं असतं। आज बघू शकता ही दिवाळ बघा कशी पडली, बघा ही दिवाळ। यो मुख्य नाला आहे, यो डायरेक्ट खेमानी ते डायरेक्ट आपला उल्हास नदीला मिळतो, त्या नाल्याच्या लगत ही दिवाळ होती। आज ही घटना बघितली तुम्ही, किती भयंकर घटना आहे ही। जर या घरांवर कुणावर पडली असती काय झालं असतं, असंख्य कुणाचा जीव गेला असता, कुणी मृत्युमुखी पडला असतं, कुणाचे हातपाय तुटले असते। तर MIDCचा हा भोंगळा कारभार आहे। बांधताना त्यांनी त्या कामाची पात्रता नाही बघितली। आपण कशा पद्धतीने बांधतोय, कुठं बांधतोय, काय बांधतोय, याला संबंधित MIDC जबाबदार आहे आणि काही प्रमाणात उल्हासनगर महानगरपालिकाही जबाबदार आहे। कारण की जेव्हा असं काही इथं बनतं तेव्हा उल्हासनगर महानगरपालिकेचं काम आहे, आपला जो मुख्य नाला आहे त्या नाल्यालगत जी दिवाळ जातीये त्या दिवाळ बाबा व्यवस्थित बनते का नाही बनत, कुणाचा जीव जाऊ शकतो का नाही जाऊ शकत, हे त्यांनी ध्यान द्यायला पाहिजे होतं। पण उल्हासनगर महानगरपालिकेचा सगळ्यांना माहिती आहे निष्क्रिय महानगरपालिका आहे आणि MIDCला पण काय देणं घेणं नाही, ती त्याचा पूर्णपणे फायदा घेते। आज आपण बघू शकतो, आज मोठा जर पाऊस आला, ही दिवाळ जी पडली त्याच्यामध्ये असंख्य लोकांच्या घरात पाणी जाईल, पण उल्हासनगर महानगरपालिकेने आणि MIDCने लवकर तत्परतेने ही जर पाऊल उचललं आणि ही दिवाळ पटापट साफ करून इथं जर काम केलं व्यवस्थित, तर लोकांच्या जे घरात पाणी जाणार आहे ते पाणी जाणार नाही। तरी उल्हासनगर महानगरपालिकेला आणि MIDC जे जलशुद्धी केंद्र आहे त्यांना आमची नम्रतेची विनंती, लवकरात लवकर आपण हे आजच्या आज ही कारवाई करावी, अन्यथा लोकांच्या घरात पाणी गेल्यावर मग आम्ही आमच्या पद्धतीने तुमच्यावर काय कारवाई करू त्यालाच तुम्ही जबाबदार राहाल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। सबा इलेक्ट्रिकल्स एंड हार्डवेयर, हमारे यहाँ वायर, फैन, LED, बल्ब और इलेक्ट्रॉनिक के सारे सामान होलसेल और रिटेल भाव में मिलेगा। हमारे यहाँ सभी तरह के नल, पाइप फिटिंग, इलेक्ट्रिकल और हार्डवेयर का सारा सामान किफायती दामों पर मिलेंगे। इसके अलावा हमारे यहाँ मोटर, फैन और सभी इलेक्ट्रॉनिक के सामान रिपेयर भी किए जाते हैं। हमारा पता है सबा इलेक्ट्रिकल एंड हार्डवेयर, आजाद नगर चौक, उल्हासनगर 421003।